पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल. 20 वर्षांनी होणार पवनराजेंच्या हत्येचा उलगडा. पद्मसिंह पाटील यांच्यावर हत्येचा आरोप. पुण्यामध्ये सीएनजी आणि पीएनजी दरामध्ये वाढ. सीएनजी प्रति किलो 1 रुपया तर पीएनजी 85 पैशांनी महागला. मध्यरात्रीपासून सीएनजीचे नवे दर लागू. मुंबईकर भीषण पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर. तानसामधील पाणीसाठा 5.53%, तर भातसा तलावामध्ये सुद्धा अवघा 10% पाणीसाठा. पाऊस लांबला त्यामुळे मुंबई पालिकेची चिंता आणखी वाढलेली आहे. मान्सून लवकरच राज्यामध्ये सक्रिय होण्याची शक्यता. मान्सूननं सोमवारी आंध्र प्रदेश व्यापल्यानं राज्यामध्ये लवकरच मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह. 18 ते 20 जून दरम्यान चांगल्या पावसाचा अंदाज. प्रचंड उष्णता वाढीमुळे जलाशयामधील पाण्याची मोठ्या प्रमाणावर वाफ. पाण्यातील मोठी धरणं 16 धरणं कोरडी ठाक. धरणांमध्ये आज घडीला फक्त पिण्यापुरताच पाणीसाठा शिल्लक. नागपूरमध्ये आज कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात तरुणाई उतरणार रस्त्यावर. आंदोलनामध्ये नागपूरमधील विविध सामाजिक संघटना सहभागी होणार.